मुलींना हिंदी नागरी शिक्षण. मुलांच्या शाळेत हिंदी नागरी अनिवार्य करता आले नाही, तरी त्याच संधीस निघालेल्या मुलींच्या शाळेत त्या चळवळीस यश आले. ह्या हिंदू मुलींना देखील उर्दूत शिक्षण दिले जाणार होते. हिंदींची काही एक व्यवस्था होणार नव्हती, पण वेळीच स्वतंत्र लोकांसारखे लाजवून खिजवून मुलीस तरी अलिफ, बे, पे इत्यादी उर्दू मुळाक्षरे शिकवण्यासाठी मुसलमानी शिक्षकांच्या हाती देण्याच्या घातक प्रवृत्तीपासून परावृत्त केले गेले आणि प्रथमपासूनच मुलींच्या शाळेत हिंदू मुलींना हिंदी नागरी शिकवण्याची व्यवस्था करण्यात आली. राजकीय बंदिवानातही पंजाब इत्यादी प्रांतातील लोकांनी उर्दू पत्रे न टाकता आपल्या हिंदी भाषेतून टाकण्यास आरंभ केला हे सांगणे नकोच. राजकीय बंदीतल्या पंजाबी इत्यादी लोकात उर्दूत उत्कृष्ट कविता करणारे आणि नामांकित लेखकही होते. त्यातील कित्येकांनी प्रथम सहजच आपल्या उर्दू विरुद्ध चळवळीचा प्रतिकार केला, पण पुढे राष्ट्रभाषेच्या दृष्टीने उर्दू कसा वरपगडा करू पाहत आहे इत्यादी कोटिक्रम पटून त्यातील काहींनी आमच्यासमोर आजपासून ही उर्दू लेखणी तोडली म्हणून प्रतिज्ञा करून हिंदीत लिहिण्यास आरंभ केला. त्यास प्रथम आकाश, व्यायाम इत्यादी साधे शब्दही शिकवावे लागले. इतके त्यांचे मन उर्दूने अहिंदू करून टाकले होते, पण ते कष्ट त्यांनी सोसले आणि उच्च हिंदी नागरी शिकत गेले. माझी ही चळवळ उर्दूच्या द्वेषाची नव्हती, कारण मी स्वतः उर्दू शिकत आणि वाचित असे. अजूनही साधारण ट फ पुर्तुई उर्दू मला वाचता येते, समजते बहुतेक. ती एक लिपी आणि क्वचित उपभाषा म्हणून हिंदी मुसलमानात सुखेनैव जिवंत राहो. ती आमच्या मुसलमानी देशबंधूतील काहींची भाषा म्हणून आम्हीही आंशिक ममतेने सांभाळू, परंतु हिंदूंच्या श्रमाने आणि उत्तेजनाने तिने इतके चढेल व्हावे की हिंदूसच त्यांची हिंदी भाषा लाथाडून टाक आणि मला आपली राष्ट्रभाषा कर म्हणून तिने धमकावू लागावे हे मात्र आम्ही सहन करू शकणार नाही. इतक्या पुरताच तिचा प्रतिरोध आम्ही करू. हिंदूंना त्यांच्या वेळाने चाललेल्या शाळातून त्यांची राष्ट्रभाषा हिंदी अनिवार्यपणे शिकवली जावी आणि ही मागणी अगदी न्याय वाटल्याने आणि उर्दू बळाने शिकवली जात होती हे अन्याय आणि हिंदू संस्कृतीस परिणामी घातक वाटल्याने आम्ही उर्दूंचे उच्चाटन शक्यतो करीत राहिलो. भाषा वा लिपी ह्या दृष्टीने ती कोणाही हिंदूने शिकावी. आपण फ्रेंच शिकतो, जर्मन शिकतो, तशी उर्दू शिकावी, पण राष्ट्रभाषा म्हणून किंवा स्वभाषा म्हणून आपल्या सुसंस्कृतोत्पन्न आणि पूर्व जव्यत हिंदू भाषा सोडून तिला त्यांच्या डोक्यावर नाचू द्यावी हे आम्हास अनिष्ट वाटे. अंदमानात हिंदी पुस्तकांचा भरणा करून फिरती अंतस्थ ग्रंथालय कशी ठेवली होती त्याचे त्रोटक वर्णन मागे ग्रंथालयाच्या प्रकरणी आलेच आहे. या फिरत्या ग्रंथालयात हिंदीतील अर्थशास्त्र, राजनीती, राजकीय चळवळी इत्यादी अगदी नवीनातील नवीन पुस्तके सारखी येत राहिल्याने सामान्य बंदिस प्रचलित नव्हे तर प्रौढ विषयांचेही ज्ञान होण्यास फार सुलभ गेले. सत्यार्थ प्रकाश या ग्रंथांच्या वाचनाकडे तर आम्ही विशेषच लक्ष पुरवित असू. राजबंदीसही तो वारंवार वाचावयास लावू. दयानंदांचा तो ग्रंथ काही तात्कालिक संग्रामांची धूळ आणि धूर उडालेले भाग सोडून हिंदू संस्कृतीची उच्च तत्वे मनात बिंबवणारा आणि हिंदू धर्माचे राष्ट्रीय स्वरूप व्यक्त करणारा एक अदम्य आणि निधड्या छातीचा प्रचारकच आहे यात शंका नाही. हिंदी शिकण्यास मन वळविण्यासाठी केव्हा केव्हा शिष्यवृत्त्या देखील तेथील बंदिस आणि उर्दू शिकलेल्या स्वतंत्र तरुणास आम्ही द्याव्या. परंतु प्रथम जरी पैसे घ्या पण शिका अशी चळवळ करावी लागली तरी पुढे हिंदीची रुची इतकी वाढली की पुस्तके पुरेनात. पुस्तकं पडून आहे म्हणून गाऱ्हाणे येईना, तर पुस्तकं मंडळीत हातोहाती जाता जाता वाईट होते ही कागाळी यावी. मी म्हणे पुस्तकं पडून आहे यापेक्षा ते वाचून वाचून फाटून जाते ही कागाळी मला फार आवडते. ज्या अंदमानात उर्दू इतकी घरोघर हिंदू लोकांची मने पोखरून राहिली होती की हिंदू मुली देखील तुम्हारी शादी है म्हणून आपसात विचारित, पण लग्न, विवाह इत्यादी शब्दांचा अर्थही त्यास कळत नसे.
त्याच अंदमानात हिंदी ही भाषा आणि नागरी ही लिपी आपली धर्मभाषा आणि धर्मलिपी आहे ही भावना हिंदू जनतेत मुलामुलींपर्यंत बळावली आणि हिंदी वाचनाची इतकी रुची वाढली. हे ज्या परिस्थितीत ती चळवळ करावी लागली त्या परिस्थितीचे मानाने ज्यांनी ती चालवण्यास प्रमुख भाग घेतला त्या कारागारातील आणि वसाहतीतील उत्साही बंदिवान प्रचारकास भूषणास्पद होते यास काही शंका नाही. परंतु त्या चळवळीचे पूर्ण फळ हातात पडावयास तेथील शिक्षणातूनच हिंदी नागरीचा प्रचार व्हावयास पाहिजे होता. त्याचे सुतोवाच आम्ही करवले होते. पण पुढे काय झाले ते पुढे पाहू. सव्वा टीजभर हिंदू राज्य. अंदमानात आम्ही गेलो तेव्हा गाजत असलेले ते टीजभर पठाणी राज्य उलथून पडून त्याचे स्थानी सव्वा टीजभर हिंदू राज्य जेव्हा स्थापन झाले तेव्हा त्या राज्याची अगदी राजधानी जे तेल कोठार तेच आमच्या आधिपत्याखाली आले आणि तेथील त्या एक हात मोडक्या लाकडी खुर्चीच्या सिंहासनावर आम्ही विराजू लागलो. इथपर्यंत कथा मागे सांगितलीच आहे. तेल कोठार म्हणजे त्या कारागारातील उत्पन्नाचे अंतिम केंद्र असल्याने आणि बारी महाराजांच्या विश्वासाला विशेषतः राजबंदी आल्यानंतर पठाणी मुसलमानाविरहित इतर कोणीही पात्र झालेले नसल्याने त्या तेल कोठारात मुसलमान बहुतेक पठाण अधिकारी असत. त्यांच्या हाती सगळ्या बंदींचे तेल तोलून घेणे असल्याने तो सगळ्या बंदीच चळचळ कापवू शके. त्यांनी तेल पुरा नाही म्हटले की जमादार पेटी ऑफिसर बंदी लटलट कापू लागत. बंदिवानास मारण्याचा त्यांचा अधिकार त्या गोदामवाल्यास आसन परंपरा प्राप्त झालेला होता. बारी कार्यालयात जर कोणाचे डोळे मिटून ऐकत असेल तर ह्या अधिकाऱ्यांचे. त्यामुळे राजबंदी विरुद्ध चुगल्या करण्यातही हाच अधिकारी पुढारी असे. ह्या अधिकारावर तुरुंगात अगदी लबाड, धूर्त, सोदा आणि स्वार्थी असेल तोच नेमला जाई. असे बरेच सुयोग्य अधिकारी त्या स्थानास आमच्या 7-8 वर्षाच्या कारावासात पवित्र करून गेले होते आणि आता आमच्या 9व्या वर्षी आमची त्याच अधिकारावर नेमणूक झाली. आम्ही तिथे येताच कारागारातील उरल्या सुरल्या मुसलमान तंडेल, पेटी ऑफिसर, बंदिवान, वॉर्डर इत्यादी मंडळीसही एकसहा भीती संचारली. त्या तेल कोठारात असणाऱ्या देवतेला बंदी आणि बंदी अधिकारी यांना तेलाच्या घाण्यात आपला जीव पिळून निघू नये असे वाटत असेल तर बऱ्याच सोन्या चांदीचा नैवेद्य दाखवावा लागे. आजपर्यंत तेथे असलेल्या मुसलमानी अधिकाऱ्यांच्या जोरावर हिंदूंना त्या तेलाच्या घाण्यात नैवेद्य नाही दिला तर त्यासाठी किंवा दिला तरी काफर म्हणून ह्या लोकांनी छळून सोडले होते. आता ती जागा हिंदूंच्या हाती आली आणि ती त्या शुद्धीकरण काढलेल्या नष्ट, दुष्ट, खाष्ट आयनावाल्यांच्या, उपनेत्रवाल्यांच्या, एक एक मुसलमान तंडेल पूर्वी राजबंद्यांच्या छळात सगळ्यांच्या पुढे होण्यात चढाओढ करणारे ते मुसलमान पेटे ऑफिसर येऊन अगदी नम्रपणे हात जोडून, सलामच नाही तर हात जोडून माझी विनवणी करीत की बडे बाबू अब जान बचाना. सलाम नव्हे, राम राम. आम्ही वर हात जोडले, लिहिले आहेत त्यात एक गोम आहे. आम्ही अंदमानाला गेलो तेव्हा पाहू लागलो की हिंदू लोक मुसलमानांना सरसहा सलाम करीत इतकेच नव्हे तर आपसातही पंजाबी इत्यादी हिंदू मंडळी सलाम करताना आढळत. परंतु मुसलमान काही केल्या रामराम म्हणत नसे. एक दिवस एका मराठी वॉर्डराने मला सांगितले की त्याने मिर्झा खान जमादारास सहज रामराम केला तर त्याने त्या वॉर्डरास शिव्या हासडून तंबी दिली की एक काफर, हमारे सामने राम राम का नाम मत निकालो, तुमको सलाम बोलना होगा. ही गोष्ट ऐकल्यानंतर आम्ही स्वतः निश्चय केला की कोणाही मुसलमानाला सलाम म्हणायचे नाही जोवर तो रामराम नमस्कार म्हणत नाही. जर कधी एखादा मुसलमान असा रामराम म्हणणारा असला, आपले महाराष्ट्रीय मुसलमान त्या वेळेपर्यंत तरी पुष्कळ सरळ असत आणि रामरामही म्हणत, तर मी एकदा सोडून 10 मात्र सलाम म्हणे. पण जे धर्मांध मुसलमान हटकून रामराम म्हणत नसत पण हिंदूंना मात्र सलाम म्हणण्यास भाग पाडीत, त्यास आपणही सलाम म्हणावायचे नाही म्हणून मी निर्धार करून इतर हिंदू बंदिवानात ती रूढी पाडली. त्यामुळे कित्येकदा लहान भांडणे होत. पण हिंदू बंदिवानातील अनेक निश्चयी लोकांनी मुसलमानांनाही त्याने सलाम म्हटला तरी आपण रामराम किंवा नमस्कार म्हणण्याचा निर्धार सोडला नाही.
ह्यामुळे मुसलमानांना माहीत असे की मी हिंदू रामराम हात जोडून नमस्कार वंदे मातरम इत्यादी शिष्टाचाराचा अभिमानी असे. आणि म्हणून ते भ्यायलेले मुसलमान बंदी अधिकारी मला प्रसन्न केल्यापासून गत्यंतर नाही असे पाहून हात जोडून नमस्कार करीत होते. पण सलाम करू नका असा आग्रह त्यांना मी कधीच करत नसे. त्यांनी सलाम करावा, पण मग हिंदूंचा रामरामच करावा. ते जर रामही सरळपणे म्हणतील तर आपणही वाटल्यास सलाम म्हणावा. मला जान बचावण्याचा पुरस्कार म्हणून पूर्व पद्धतीप्रमाणे मुसलमान बंदिवानांकडून आणि तंडेलाधिकांकडून नैवेद्यही अंतस्थपणे स्वीकारण्याचा आग्रह होत चालला. तेव्हा मी घाण्याच्या कारखान्यात जाऊन आणि इतरत्र त्या सर्वांस भेटून सांगितले की तुम्ही मुसलमान म्हणून कोणाला माझ्यापासून त्रास होईल ही भीती सोडून द्या. तुम्ही कोण्या हिंदू बंदीस त्रास देऊ नका म्हणजे झाले. कोणाची कवडीही मला नको. केवळ शक्य तितके करून आपले काम नीट करीत जा. मग थोडे तरी मी बघून घेईन. परंतु जर तुम्ही मी हिंदू म्हणून कोणी कटाने काम कमी कराल किंवा पूर्वीप्रमाणे हिंदू लोकांस पीडा द्याल किंवा पैसे उकळू पाहाल तर मात्र ध्यानात धरा. सर्वांस धाक बसवला. मी याच धोरणाने त्यांना वागवले. एक दोघा जुन्या काळी चढेल झालेल्या मुसलमान वॉर्डरांनी तेल चोरून मजवर खोटा खटला करण्याचा बेत चालवला होता. पण तत्काळ त्यांनाच धरून कामावरून काढून टाकण्यात येताच सर्वांस धाक बसला आणि पुढे ते सर्व अगदी दीनपणे राहू लागले. मी त्या वॉर्डरांचे कामावर हिंदू वॉर्डर नेमले, ज्या कोलूस फाशींचा गुरु म्हणत, कारण फाशी जाण्यास कोणाचे मन वळवणे असेल तर त्यास कोलूस धाडला की पुरे होई. त्या कोलूस तो माझेकडे होता तोवर कोणासही बेडीची शिक्षा किंवा एक चापटीचीही मारपीट किंवा एक कवडीचीही लाच द्यावी लागली नाही, भोगावी लागली नाही. आणि तरीही ते तेलाचे काम काही कमी झाले किंवा उत्पन्न त्यामुळे ऱ्हास पावले असे मुळीच झाले नाही. त्याच वेळेस त्या कार्यालयावर बंदीपाल बारीचे मेहुणे आलेले होते. त्यांच्या सुशिक्षित, दयाळू आणि उदारत्वाचे स्वभावाने कारागारात सरकारी काम उत्तम चालूनही बंदिवानांची अन्याय छळवणूक होत नसे. त्यांचेही मला या घाण्याच्या कामातील पीडा आणि अत्याचार बंद करण्यास पुष्कळ सहाय्य मिळाले. हिंदू बंदिवानांना तर माझे उपकार मानता मानता पुरेसे होई. त्यांची ती भोळी भक्ती पाहून आणि केवळ मी वाईट नव्हतो एवढ्याचसाठी माझ्या चांगुलपणाचे मनपूर्वक उपकार मांडण्यात त्यांच्या अल्पसंतुष्ट याचनेने द्रवून जाऊन केव्हा केव्हा माझ्या डोळ्यात पाणी यावे. पीडा आणि अत्याचार बंद. त्या तेल कोठारात असताना मला जे मुख्य समाधान अनुभवांते आले ते हे होते की माझ्या आणि एकंदरीत राजबंदींच्या अत्यंत दुर्दशेच्या दिवसात जे लोक आम्हास उपयोगी पडले होते त्यांचे पुष्कळ हित मला साधता येऊन स्वतंत्र लोकातील सत्पात्र मनुष्यास आणि कुटुंबासही पुष्कळ सहाय्य देता आल्याने कृतज्ञ बुद्धीस प्रसन्नता देता आली. आता पूर्वीप्रमाणे कोणतीही पीडा होणे बंद झाले. बंदीस एकाच वेळी शौचास सोडून संडासात 8-8 ओळीने धाडून जमादारास वाटले पुरे की एकदम उठो म्हणून आज्ञा सोडले जाताच कोणास शौचास पुरेसे हो न हो सर्वांनी एकदम उठले पाहिजे, नाहीतर त्यास नागवेच ओढून बाहेर ओढला जावे लागे. कित्येकदा पाणी लावून अंग धुण्याचे आधीही बाहेर ओढले जाई. असे अगदी पाशवी अत्याचार जे त्या कामात भोगावे लागत ते आता अगदी नामशेष झाले होते. मुसलमान वॉर्डर हिंदू कोणी हौदातील पाणी घेताना पाहिला की दोन्ही पाय हौदात धूत आणि त्या हिंदूने निरुपाय म्हणून ते पाणी तसेच वापरले की त्यांची टर उडवून आपण मोठे सत्कृत्य केले म्हणून जी बढाई मारीत असे ज्या चाळीत ते चढेल झालेले होते त्याच चाळीत शुद्ध पाणी मिळू लागले आणि तसे चढेल पण करण्याची कोणाची छाती होईनाशी झाली. पाण्याची गोष्ट निघाली म्हणून आणखी एक आठवण झाली की आम्हास पहिल्या 4-5 वर्षात केव्हा केव्हा नाक धरून पाणी प्यावे लागे, कारण बारीसाहेब लांबून पिण्याचे पाणी आणण्यास जेव्हा आळसत तेव्हा अगदी घाण आणि टाकाऊ म्हणून व्यक्त केलेल्या एका विहिरीचे पाणी बंदिवानास पिण्यास देत. ते इतके कुजलेले आणि ओंगळ असे की नाक दाबून धरल्या वाचून घाणीच्या भपकाऱ्यामुळे ते पिणे केवळ अशक्य होई. ही गोष्ट बारी पर्यवेक्षकास अर्थातच कळवीत नसे. कोणीही ती कळविण्यास धजत नसे. आम्ही एकदा ते पाणी लपवून ठेवले.
दुसऱ्या दिवशी पर्यवेक्षक येताच आम्ही प्रथम शेजारच्या कचरा विहिरीचे पाणी पिण्यास वाटले गेल्याची कागाळी केली. बारी नेहमीप्रमाणे शपथेवर ती गोष्ट नाकारू लागला. कोणी जमादार वा बंदी आमच्या वतीने बोलेना. आम्ही खोटे पडू लागलो. तेव्हा ते भांडे आम्ही कोपऱ्यातून काढून पुढे केले. पर्यवेक्षकाने बारीची थोडी पाद्यपूजा तेथेच करून बाकीची कार्यालयात गेल्यानंतर केली. त्यापुढे तसे पाणी देण्याचे अगदी बंद झाले. अशा स्थितीत ज्या बंदिवानांनी मागे दिवस काढले होते त्यास ते श्रीयुत डिगन साहेबांच्या बंदीपालत्वांचे दिवस कारागाराच्या मानाने किती कमी दुर्धर जात होते हे समजण्यास उत्तम साधन हेच होते की ज्या कामगारात महिन्यात 2 महिन्यात एखादा तरी बंदी फाशी खाईच, त्यास त्या कामगारात आणि वसाहतीत देखील फाशी खाल्ल्याचे एखादे उदाहरणही घडेनासे झाले. यास कारण त्यावेळची 8-10 वर्षाच्या खटपटीने घडवून आणलेली वसाहतीच्या अधिकाऱ्यांच्या वर्तनातील सुधारणा हे एक होतेच. आणि हेही होते की युद्धापासून ह्या ना त्या निमित्ताने सुटकेची आशा बंदिवानांच्या हृदयात सारखी उत्पन्न होत गेली. आत्महत्येचा संकेत झालेला हा तुरळकपणा आम्ही कारामंडळाच्याही ध्यानात आणून दिला होता. भंग्याला पंक्तीस घेतले. त्या तेल कोठाराच्या अधिकाराचा उपयोग आमच्या शिक्षण, शुद्धीकरण, संघटन इत्यादी अंदमानात सुधारण्यासाठी चालवलेल्या प्रचार कार्यास अर्थातच फार होऊ लागला. काही उदाहरणे सांगू. एकदा एक हिंदू भंगी जो फार दिवसांपूर्वी मुसलमान झाला होता, त्याला आम्ही हिंदू धर्मात पुन्हा घेतला. पण त्याची नवीन शेंडी पाहताच मुसलमान त्यास पंक्तीतून उठवून देऊ लागले आणि हिंदू तो भंगी म्हणून आपल्या पंक्तीस त्यास घेईनात. तेव्हा आम्ही त्यास तेल कोठारात कामाच्या निमित्ताने त्याचे भंगीकाम आटोपल्यावर बोलवावे. आमच्या समोर साबणाने शुद्ध स्नान घालवून नवीन कपडे धारण करवावे आणि आमच्या शेजारी जेवावयास बसवावे. आमचे आणि आमच्या मित्रांचे उदाहरण पाहून तो भंगी हिंदू लोकांच्या पंक्तीत हळूहळू बसू लागला असता हिंदू बंदी त्यास अडथळा करीत नासे झाले आणि अशा रीतीने तो पुन्हा मुसलमानांच्या पंजात फसण्यापासून वाचला. तो प्रत्यही तुलसीदासाचे भजन करी. पूर्वी ह्याच कोलूत छळाने त्रासून जीव वाचवण्यासाठी कित्येक उच्चवर्णीय हिंदूही आणि ब्रह्मी तर विचारूच नका भंगी काम मागून घेत. भंगी बनण्याची शाळा म्हणून ह्या कोलूची प्रख्याती होती. पण ते काम आता जरा सह्य होताच तेच उच्चवर्णी हिंदू त्या बिचारा जातीच्या भंग्यास आपल्या शेजारी बसू देईनात. लोकमान्यांच्या मृत्यूनिमित्त उपवास. त्या संधींच्या आगेमागेच लोकमान्य मारल्याची बातमी आली. प्रथम उडत उडत रात्री कळली. सकाळी निश्चित झाली. त्यावेळी लोकमान्यांच्या मृत्यूविषयी आत्मा तळमळू लागला. ती तळमळ व्यक्त तरी कशी करणार? अंती 8 वाजण्याच्या संधीस निश्चय ठरला की त्या सर्व अंदमानभर सर्वांनी उपवास पाळावा आणि दुसऱ्या दिवशी दुःख प्रदर्शनार्थ अंतस्थपणे सभा भरवावी. तत्काळ आमच्या संस्थेतील सहकारी मंडळींना ते कळवले. त्यांनी त्या पुढच्याच्यास असे करता करता एखाद्या तारेच्या गतीने ती वार्ता गावोगाव पसरली आणि जेवणाच्या वेळेस पाहतात तो कारागारापासून तो दूर राजबेटापर्यंत आणि इतर भागातून शेकडो लोकांनी आपापली जेवणे घेण्याचे नाकारले. अधिकाऱ्यास घोटाळा पडला हे काय? पण कोणी कारण सांगेना. कारण बंदिवानास राजकारण नाही, जसा गायीस आत्मा नाही. आणि बंदिवानास राजकारण नाही म्हणजे राष्ट्रीय कारण नाही. बाकी सरकारी राजकारण त्यांनी केले तर चाले. इतकेच नव्हे, पण त्यास ते करणे मनाविरुद्ध भाग पडे. उदाहरणार्थ, लढाईच्या दिवसात त्या महायुद्धार्थ इंग्लिश साम्राज्याच्या सुवर्णमेरूंचे दिवाळे निघू नये म्हणून अंदमानातील त्या बंदिवासापासून देखील पैसा अडका वर्गणी म्हणून अधिकाऱ्यांनी गोळा करण्यास कमी केले नव्हते. आणि युद्धबंदीनंतर त्या शांती दिनार्थ त्यास बळाने तास अर्धा तास चुप्प बसावे लागे. पण लोकमान्यांच्या मृत्यूसाठी दुःख वाटण्याचा बंदिवानास अधिकार नव्हता. त्यासाठी जेवण सोडले म्हणून म्हटले तर त्वरित राजद्रोह्यांशी संबंध ठेवल्याचा खटला आणि बेडी म्हणून बंदिवानांनी कारण बोलू नये. हळूहळू आपण होऊन अधिकाऱ्यास कळले की लोकमान्यांसाठी हे हजारो बंदिवान आज उपवास आचरित आहेत. 1-2 तासात ही बातमी चहूकडे पसरून संघटित
उपवास हजारो बंदिवानांनी केला कसा, याचे अधिकाऱ्यास सक्रोध आश्चर्य वाटले. आणि ते आश्चर्य होतेही. 9 वर्षापूर्वी टिळकांचे नाव माहीत असणारा शेकडा एक असता नसता आणि राष्ट्रीय दुःखासाठी एक दिवस उपवास करून रिकाम्या पोटी दिवसभर राबत ते कठोर परिश्रम करण्याइतका राष्ट्रीय वळणाचा मनुष्य तर हजारात एकच मिळत. त्याच अंदमानात 8-9 वर्षांच्या प्रचाराने इतकी संघटना झाली आणि राजकीय कळकळ उत्पन्न झाली की ठिकठिकाणच्या पुढारी देशसेवक बंदिवानांना कारागृहातून 2 तासात निरोप पोचू शके आणि हजारो बंदिवान एकमताने राष्ट्रीय दुःख पाळू शकत. सभाही गपचूप भरू लागल्या. तीच गोष्ट सभांचीही असे. बाहेर वसाहतीत आमच्या संस्थेतील प्रमुख मंडळी सभा भरून वेळोवेळी लोकात जागृती करीत. राजकारणाधिक विषयावर त्यास व्याख्याने देऊन शिक्षित करीत. अशा सभा अर्थातच धोक्याच्या असत, कारण बंदिवानास एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणे निषिद्ध असे आणि ह्या सभातून तर 100 बंदिवानही पुढे पुढे एकत्र होत आणि ते सर्व ठिकाणाहून येत. ही शक्यता अर्थातच त्या वसाहतीत राष्ट्रीय चळवळीस अंतस्थपणे अनुकूल असलेल्या बंदिवान आणि स्वतंत्र अधिकाऱ्यांच्या सहाय्यानेच घडून येई. पण एखाद्या वेळेस ऑफस होऊन ते शेलके पकडले जाण्याचाही पुष्कळ संभव असे. अशा प्रसंगी त्या आम्हा देशभक्त वीरांची जी धांदल उडे ती अगदी चिरस्मरणीय असे. पिनसबेग नावाच्या एका जिल्ह्याचेच उदाहरण देऊ. येथे एकदा सभा भरवायचे ठरवले. लांबून लांबून मंडळी कोणी काही निमित्ताने, कोणी काही अशी आली. अंतस्थ जागी दूरवर पहारे ठेवून सभा भरली. आता राष्ट्रीय आवेश सर्वात भरू लागतो तोच दूर एक परिचित पोलिसाच्या मुख्य अधिकाऱ्यांपैकी गृहस्थ दिसला. मग काय गडबड विचारता. ते वक्ते, ते श्रोते, तो भरू पाहणारा राष्ट्रीय आवेश, जो तो गवतातून दगडा आडून, चाळी मागून, कुंपणावरून लपतछपत उड्या टाकून पार. जे 1-2 उड्या टाकताना पडले तेच काय ते पाडाव झाले. पोलीस अधिकारीही परिचितच होता. वर कोणी अशा अंतस्थ सभा भरत असतात म्हणून चुगली केली होती. म्हणून त्यास वरिष्ठांची आज्ञा झाली होती की म्हणून तो आला. नाहीतर त्यांच्या अंगणातील सभेकडे देखील झुकला नसता. त्याने उड्या टाकताना पडले ते अर्थातच पाडाव करून त्यास धाकट धपटशा दिला. पण ते त्या जिल्ह्यातील असल्याने आणि नुसते एकत्र बसण्यास रविवारी फारसा प्रत्यवाय बाहेर नसल्याने इतरांची नावे न विचारता पोलीस महाशयांनी सभाविभा काही नव्हती असे कळवले. परंतु तेथील एक मराठी बंदिवान जो पुढारी असे त्यास पुढे हळूच लिहिणीच्या कष्टाच्या कामावरून धाडण्यात आले. 2 आठवडेही लोटले नसतील आमच्या मंडळींनी वशिला लावून पुन्हा त्यास लिहिण्याच्या कामावर नेमून टाकले. अंदमानात आपल्या देशातील रीतीप्रमाणेच दसरा, दिवाळी आणि होळी हे सण मोठ्या थाटाने पाळले जातात. तिकडे एक अखिल हिंदूंचे, एक शिखांचे आणि एक आर्य समाजाचे तात्पुरते स्थान अशी 3 हिंदू देवळे आहेत. त्या सणांच्या दिवशी सर्व हिंदू बंदिवानास सुट्टी देण्यात येते आणि बाजारातून संध्याकाळपर्यंत मोकळे फिरता येते. कारागारातील बंदींना मात्र बाहेर जाता येत नाही. या सणांच्या यात्रांचा उपयोग आम्ही आपल्या प्रचार कार्यास शक्य तितका करून घेण्याचे धोरण धरले होते. आमच्या बाहेरच्या मंडळींनी त्या दिवशी लहान मोठ्या संघांनी जमून सार्वजनिक ज्ञान आणि राष्ट्रीय भावना उत्पन्न करणारी भाषणे वा संवाद करावे. देवळातून पुराणिक आणि पुजारी यासही ते वळण लावण्यासाठी झटावे. जाती निर्विशेष हिंदूंची सहभोजने घडवून आणावी. अशा वेळी भोजनाचे आधी सर्वांनी राष्ट्रीय प्रार्थना म्हणाव्यात. गीतेवर पुराणे आणि आर्य समाजी भजने बंदींकडून म्हणवून घेण्यात यावीत. शेकडो साधारण अशिक्षित हिंदू बंदित या सणाच्या दिवशी राष्ट्रीय विचारांची आणि राजकारणांच्या जिज्ञासेची आणि रुचींची बीजे अशा रीतीने पेरण्यात येत. या बाहेरील चळवळीत पुढाकार घेणारे जे आमचे सहकारी असत, जे पूर्वी शिक्षा लागून आले तेव्हा प्रथमतः कारागारात आमच्याबरोबर होते आणि तेथून संस्थेच्या प्रचारकत्वाची योजना आणि व्रत घेऊन बाहेर चांगल्या लेखक, कारखानदार, गणक अशा वर्चस्वाच्या जागी नेमलेले असत. त्यांची नावे येथे देणे किती वेळा तरी अगदी कर्तव्य म्हणून वाटते, पण ह्या आवृत्तीपुरता तरी तो मोह त्यांच्याचसाठी आवरावा लागत आहे.
त्यांच्यामध्ये कित्येक धारवाड, अकोला, बिहार इत्यादी बाजूचे सुशिक्षित गृहस्थ असून त्यांना जरी सामान्य अपराध्यात गणले गेले होते तरी त्यांच्यावरील खटले निसंशयपणे राजकीय स्वरूपाचेच असल्याने ते राजबंदीच होते. आणखी काही अगदी अशिक्षित आणि चोरी, डाके, हत्या इत्यादी जघन्य अपराध पूर्वी केलेले असताही आता इतके निवळलेले होते की ते अपराध त्यांच्या आत्म्यासच अधोगामी करू शकले नाहीत, हे पाहून कोणासही आनंद वाटावा. यावर उल्लेखलेल्या बंदिवानांपैकी वर वर्णन केलेल्या प्रकारच्या सभा आणि चळवळी करताना काही प्रसंगी धरले जाण्याची पाळी आली. त्या चळवळे म्हणून अंदमानातील झटपट निर्बंधान्वये 6 महिने, वर्ष कारागाराच्या शिक्षाही होत आणि वसाहतीतले सुख आणि अधिकार त्यापुरते छिनले जात. पण त्यांनी ती संकटे सोसावी. त्यांची देशभक्ती कारागारात राजबंदी म्हणून गणलेल्या बंदिवानासही आदरणीय व्हावी अशा प्रामाणिक आणि उत्कट स्वरूपाची होती. राजबंद्यांचा सन्मान होऊ लागला. यांच्या साहसाविषयी एकच आणखी उदाहरण सांगू. राजबंदींशी बोलण्याची देखील अंदमानात कोण चोरी होती हे आम्ही मागे सांगितलेच आहे. कित्येकास त्यासाठी पदच्युत व्हावे लागे. कित्येकास लेखन कामावरून दूर होऊन तेलाच्या घाण्यात राबावे लागे. पण तरीही जेव्हा हिंदुस्थानातून सैनिकी शिक्षा झालेल्या राजबंदींच्या टोळ्या येऊ लागल्या तेव्हा पोलिसांच्या सर्व व्यवस्थेस विफळ करून या आमच्या सहकारी मंडळींनी त्यास नौयानावरून कारागार येई तो भेटून अंतस्थ समारंभ करून सन्मानाने फळफळावळ द्यावी. त्याचप्रमाणे जेव्हा राजबंदीवानांची राजक्षमेनुरूप सुटका होऊ लागली तेव्हा त्या परतणाऱ्या देशभक्तांचा सन्मान करून त्यास प्रवासातील फराळाचे द्यावे. ज्यास बंदीचेच कपडे होते त्यास नवीन कपडे द्यावे. वाटल्यास थोडे बहुत पैसेही द्यावे. आणि सर्व अंतस्थपणे, कारण ह्याची प्रसिद्धी झाली तर सरकारी शासन होऊन ते लोक मट्टी में मिल जाते, हा सगळा व्यय ते आपल्या तुटपुंजा खिशातून आनंदाने वर्गणी जमवून करीत. कारामंडळासमोर आम्ही ज्या गोष्टी अवश्य सुधारणीय म्हणून आग्रहाने मांडलेल्या होत्या त्यात अंदमानात बंदिवानास शिक्षण घेण्यास ज्या प्रत्यक्ष आडकाठ्या करण्यात येत त्यांचा प्रमुखपणे उच्चार केलेला होता. ते कारामंडळ जाताना त्यांनी अगदी त्वर्य म्हणून ज्या सुधारणा तिथे करून टाकल्या त्यात वैद्यकीय व्यवस्था ही पहिली सुधारणा, रबरकाम, जंगलकाम इत्यादी अत्यंत सक्त कामातील सक्तीची ढिलाई ही दुसरी सुधारणा. आणि तिसरी सुधारणा आम्ही मागितलेली शैक्षणिक स्वतंत्रता बंदिवानास पूर्वीपेक्षा पुष्कळ अंशाने देण्यात आली. आता शिक्षण हा अपराध राहिला नव्हता. ना कोणी बंदीपाल बारीसारखा पाटी पाहिली की ताडतड फोडीत कामगारात धिंगाणा घालीत जाई. त्यातही त्या वेळचे बंदीपाल आणि पर्यवेक्षक दोघेही शिक्षण प्रसारास अनुकूल असत. अशी संधी साधून आम्ही तेलकोठाराच्या आमच्या सापेक्ष स्वतंत्रतेचा आणि जागेचा ह्या दिशेने शक्य तितका उपयोग करून घ्यावयाचे ठरवले. आम्ही प्रथमपासून शिक्षण प्रसारासाठी किती धडपडत होतो हे त्या बंदीपालाने पूर्वी पाहिलेले आणि ऐकलेले होते. पण पूर्वी जी सहानुभूती त्यांना दाखवता आली नाही ती आता अधिकार हाती येताच ते दाखवू शकले. मी त्यांच्याशी चर्चा करून मुलांच्या टोळीत एक शिक्षक नियुक्त करून मुलांकडून कामाप्रमाणेच प्राथमिक शिक्षणही करवून घ्यावे असे ठरवले. त्याप्रमाणे एका राजबंदीचीच त्या कामावर योजना झाली. अल्पवयी अपराधातून शिक्षणाने पुष्कळ तरुण उत्तम नागरिक निघू शकतात हा कारागार संस्थेचा जगभर अनुभव आहे. त्या मुलांवर नेमलेल्या राजबंदी गुरुजींनी आपले काम चोख रीतीने बजावले. त्यास नुसते अक्षरी शिक्षण देत नसून त्यास ते आमच्या तंत्रस्थ शिक्षण क्रमाप्रमाणे राष्ट्रीय आणि आत्मिक शिक्षण देत असत. गीतेतील एखादा श्लोक, धार्मिक ग्रंथातील उत्तम तत्वे, प्रत्येकींच्या राजकारणी बातम्या ह्यांचाही त्यास नित्य परिचय करून दिला जाई. हिंदी भाषा आणि नागरी शिकवली जाई. मी अंदमानातील लोकांकरिता काही राष्ट्रीय गाणी हिंदीत केली होती. ती आणि इतर हिंदी राष्ट्रीय गाणी अंदमानातील स्वतंत्र लोकही उतारे करून नेत आणि मुलास शिकवीत. मोठ्यांसाठीही शिक्षणाची सोय. कारागारीय मुलांच्या टोळीत शिक्षणाची व्यवस्था होताच मी मोठ्या बंदिवानांसाठी तेलकोठारातच व्यवस्था उघड करवली
आजपर्यंत हे काम लपून छपून करावे लागे, पण आता ते प्रगटपणे होऊ लागले. माझ्या देखरेखीखाली नारळ कामातील 100-150 बंदिवान असत. मी त्यास 2 तास शिकण्यासाठी सुट्टी देई. नंतर ते टोळ्याटोळ्यांनी शिकत. रविवारी बंदिवानास एकत्र बसून वाचण्यास आता पूर्वीप्रमाणे आडकाठी नव्हती. त्यामुळे आमच्या आठवड्याच्या पळत्या बैठकी आता चांगली मांडी घालून बसू लागल्या आणि व्याख्याने झाडू लागल्या. या दिलेल्या स्वातंत्र्यामुळे बंदिवान उद्दाम झाले. का काम कमी करू लागले? का शिस्त बिघडली? मुळीच नाही. उलट पहिल्याने शिस्त बळानेच पाळावी लागे, ती आता कर्तव्य म्हणून पाळली जाऊ लागली. 10-5 मंडळीत एखादा बेशिस्त वागू लागताच किंवा मारहाणीवर येताच त्यांच्यातीलच कोणीतरी म्हणे, "ए हरामी, अब बिचारा डिगन साहेब और बाबूजी हम लोगों को अच्छा रखते हैं तो तुम शैतानी करता है हाँ? बारी के दिन भूल गए?" परवानगीने जितके करता येईल तितके राष्ट्रीय कार्य करून जे तसे करता येईना ते पूर्वीप्रमाणेच अंतस्थपणे केले जावे. उदाहरणार्थ श्री गोविंद सिंहांची जयंती. शीख हिंदूत प्रेमरज्जूंचे आणि एकसंस्कृतीच्या अभिमानाचे बंधन दृढ व्हावे म्हणून आम्ही ही जयंती मोठ्या प्रमाणावर करावयाचे ठरवले. तो दिवस रविवारचा होता. त्यामुळे सकाळी नवीन नियमांप्रमाणेच बंदिवान चाळीच्या चाळीतून एकत्र बसू शकले. परंतु या चाळीतील बंदिवान त्या चाळीत जाणे निषिद्ध असल्याने आणि सगळ्यास माझे शब्द ऐकण्याची उत्सुकता असल्याने मी या नाही त्या कामाचे निमित्त काढून 2-3 चाळीतील सभात भाषण केले. प्रत्येक चाळीत शीख राजबंदींबरोबरच अगदी प्रेमाने अशीख हिंदू बंदीही भजन करण्यात, गुरु गोविंदांची कृत्य ऐकण्यास आणि हिंदू संघटनांचे महत्त्व श्रवण्यात अगदी दंग होते. त्या दिवशी आमच्या कारखान्यात व आणखी एका ठिकाणी प्रसाद करवला होता. हा कडा प्रसाद सत्यनारायणाच्या प्रसादासारखा सर्व बंदिवानास वाटण्यात आला. नंतर रविवारच्या निर्बंधाप्रमाणे सर्व बंदी खोलीत बंद व्हावयाचे, पण आम्ही युक्तिप्रयुक्तीने बहुतेक शीख राजबंदी आणि प्रमुख इतर बंदी यास खोल्यातून उघडे ठेवले आणि ज्या वेळेस सर्व वरिष्ठ अधिकारी बाहेर जातात त्यावेळेस खालचे सर्व अधिकारी आमच्याच मताचे असल्याने त्यांच्या सहाय्याने गुंटीवर सभा भरवली. त्यात चाळीचाळीतील निवडक माणसे होती. आजूबाजूस वरिष्ठ अधिकारी येतो की काय ते पाहण्यासाठी 100 मंडळी जवळजवळ एकत्र होऊन पहारे ठेवून त्या कारागारातच राष्ट्रीय गाणी गायली गेली आणि त्यानंतर माझे व्याख्यान उत्साहभराने ऐकले गेले. त्याच कारागारात की ज्यात 5 बंदी विचार करीत एकत्र बसणे अपराध असे, मग राष्ट्राचे नाव घेणाऱ्यांची गोष्ट तर बोलावयासच नको. आणि कोणी ते घेणारा भेटला तरी राष्ट्राचे नाव समजणारा किंवा भावाने ऐकणारा 100 एखादाही आढळत नसे. वाचनालयाची वाढ. बंदिवानांच्या या बुद्धी विकासास उत्तेजन देण्यासाठी आम्ही जो कोणी शिक्षण तत्परतेने घेई आणि सभास उपस्थित राही त्या बंदिवानास आरामाचे कामात काढीत असो. प्रथम पुस्तके आणि पाट्या आम्हास आमच्या संस्थेच्या व्ययाने पुरवाव्या लागत. पण आता शिक्षणप्रिय अधिकारी असल्याने सरकारी रीतीने पुस्तके व पाट्या बंदीस मिळाव्या म्हणून आम्ही आग्रह धरला. आवेदने आणि लिखापडी होता होता तसा हुकूम आला आणि पाट्या आणि क्रमिक पुस्तके सरकारी व्ययाने मिळू लागली. ती लोक किती उत्सुकतेने उपयोगात आणीत आहेत हे मी अधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून द्यावे. ग्रंथालयात राजबंदींचीच पुस्तके पाहिजे. त्या बंदिवानास वाचावयास मिळवण्याचीही सोय करण्यात येऊन त्यास परवानगी मिळवली. नंतर ग्रंथालयात सरकारी व्ययाने काही पुस्तके ठेवावी अशी सूचना केली. त्यांचे टाचण करण्याचे काम आमच्याकडेच आल्याने त्यात शक्य तितकी आम्ही राष्ट्रीय पुस्तके घालून मुख्य भरणा हिंदींचा मागवला. त्यातील काही नावेवरील अधिकारी अनिष्ट म्हणून खुडीत, तर ती आम्ही संस्थेकडून अंतस्थपणे आणून टाकावीत. एवी तेवी शक्यतो सरकारद्वारा नाही तिथे अंतस्थपणे संस्थेद्वारा, पण राष्ट्रीय चळवळ त्या परिस्थितीत चालविता आली तोवर चालवली होती. ह्या सरकारी पुस्तकात तामिळ, आंध्र, मल्याळी आणि कानडी या द्रविड संघाच्या आपल्या हिंदू भाषांचीही पुस्तके बोलावली होती. अधिकारी आश्चर्यचकित झाले. या सर्व शिक्षणीय चळवळीचे फळ काही होते काय ह्याविषयी एक दिवस येथील एका युरोपियन अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्यावर ते फळ होते हे सिद्ध करण्यासाठी आम्ही तुरुंगातील हिंदू बंदींची संख्या घेऊन
त्यात साधारण लिहिणे आणि वाचणे शिकलेले किती आणि त्यात साधारण शिक्षिकात त्या कारागारात आल्यानंतर शिकलेले किती याचे आकडे गोळा केले. त्यावरून असे दृष्टोत्पत्तीस आले की हिंदू बंदिवानात 80% लिहिता वाचता येणारे असून त्यात अंदमानात आल्यावर शिकलेले 90% होते. याचा पडताळा पाहण्याचा विचार करून एका रविवारी तो अधिकारी एकाएकी अवेळी खोल्यातून हिंडला, तेव्हा नाना विषयांवर पुस्तके वाचण्यात वा राष्ट्रीय गाणी म्हणण्यात बंदिवानातील अनेक लोक गुंग झालेले पाहून त्या पुरातन अधिकारास आश्चर्य वाटले. कारण त्याने 10 वर्षापूर्वीच्या दिवसात रविवारी बहुतेक बंदिवान फासे खेळण्यात, जुगार खेळण्यात, शिव्या गाळीत आणि अनेक कुकर्मात कसे गडलेले असत हे पाहिलेले असे. त्याने हा फरक पाहून विस्मय प्रदर्शित केला. शिक्षणाची व्याख्या. आम्ही वर साधारण लिहिता वाचता येणाऱ्यांची संख्या दिली आहे, पण आम्ही तिथे शिक्षणाची व्याख्या म्हणजे अशी ठरवलेली असे की ज्यास आपल्या देशाची आणि प्रचलित राजकारणाची इतकी माहिती आहे आणि ज्यांचे सर्वसाधारण ज्ञान इतके विकसित झालेले आहे की तो भावी विधिमंडळात किंवा पंचसभेत प्रतिनिधी निवडून देण्यासाठी स्वतःचे मत त्यातील अर्थ समजावून देऊ शकावा, या मापानेही ह्या हिंदू बंदिश 40% तरी लोक शिक्षित म्हणून घेण्यास योग्य झालेले होते. युरोपातही वोटर किंवा मतदान सामान्यतः इतकाच शिक्षित असला म्हणजे चालतो. त्या तेल गोदामात आम्हास फार दिवसांनी व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय ते थोडे तरी उपभोगायास मिळाले होते. सकाळी नव्हे पहाटे देखील केव्हा केव्हा खोली बाहेर सोडण्यात येई. त्यावेळी आम्हाला लख्ख चांदण्यात उभे राहण्याचा आनंद 10 वर्षांनी पुन्हा अनुभवण्यास मिळाला. फार गंमत वाटे. तरीही त्या चांदण्या रात्रीची छाया असेच की हे कारावासातील चांदणे, जसे स्मशानातील. बाबांची ती कष्टभोगी धैर्यशाली मूर्ती. थोड्या दिवसात ह्या स्मशानातील चांदण्यात माझ्यासह माझ्या ज्येष्ठ बंधूंनाही भागीदार होण्याची सवलत मिळाली. मला त्यांच्यासह 2-4 तास एकत्र बसता येऊ लागले, पण ते केवळ त्यांचे दुःख पाहून हळहळण्यापुरतेच. कारण त्यांची प्रकृती क्षयावर जात खोकला इतका वाढलेला असे की एकदा ढास लागली की अर्धा तास श्वासाची फुरसत नसे. तसा खोकत खाकरत वेताच्या फाटक्या खुर्चीवर धापा टाकीत पण तोंडावरील धैर्याचे हसू मावळू न देत बसलेला तो कष्टभोगी देशभक्त माझा ज्येष्ठ बंधू, त्याची ती चवाळ्याच्या रकट्याचा एक पायघोळ कोट घातलेली बंदिवान करुण मूर्ती मला अजून जशीची तशीच दिसत आहे. या स्मशानाच्या चांदण्यात या किंचित मात्र लाभलेल्या व्यक्ती स्वातंत्र्यात शक्यतो अधिक प्रचार कार्य करण्याच्या नादात शक्य तितके कमी झुरत राहण्याचे व्रत मनाकडून अंगीकारवून दिवस कंठीत असता एके दिवशी सकाळी माझे सहकष्टभोगी राजबंदी श्रीयुक्त याने लगबगीने येऊन एका वर्तमानपत्राचा तुकडा माझ्या टेबलावर आणून टाकला. अप्रकटपणेच तो वाचावयास होता, नाहीतर कोणी पाहिल. मी तो वाचला. पाहतो तो त्यात बातमी होती की सरकारने अंदमानची वसाहत बंद करण्याचा ठराव प्रसिद्ध केला असून नवीन बंदिवान येणे बंद होणार. इतकेच नव्हे तर आहेत त्या बंदिवानांनाही जर ते काही अटीवर अंदमानात राहणार नसतील तर परत स्वदेशातील कारागारात धाडण्यात येणार. ही बातमी वाचताच आम्हास अर्थातच बरीच कृतार्थ वाटली. कारागारीय मंडळांपुढे आम्ही अंदमानांच्या बंदिवानाची दुःखे मांडली होती. त्यातील निर्भीड विधानांसाठीच आम्हास राजक्षमेचा लाभ मिळू दिला गेला नाही, ही आमची निश्चिती होती. तेव्हा आपली सुटका न झाली तरी आपण ह्या हजारो बंदिवानांच्या हितार्थ जे काही करता येणे शक्य होते ते करून त्या कामी यश मिळण्यास आंशिकतःच तरी कारणीभूत झालो, ही आत्मप्रसन्नता आम्हास वाटू लागली. बंदिवानातील शेकडो जणांनी आमच्यावर कृतज्ञ आभारांचा पाऊस पाडला. त्यांच्यात ही गोष्ट सर्वजण जाणून होते की आमच्या येण्याने आणि आम्ही आमच्या आवेदनांची, भांडणांची, विधिमंडळातील प्रश्नांची, प्रतिवादांची, पत्रांची जी चळवळ चालवीत आणली तिच्यामुळेच अंदमानाकडे हिंदुस्थानचे आणि म्हणूनच हिंदुस्थान सरकारचे लक्ष प्रामुख्याने वेधले गेले आणि कारामंडळास अंदमानाचा विषय निकराने हाती घ्यावाच लागला. माझे अभिनंदन करणारच मी म्हटले, अंदमान अखेर उठले. ही घटना कोणाच्याही एकाच गोष्टीचा परिणाम नाही,
तर 10 वर्षाच्या अव्याहत आणि सर्वांगीण चळवळीचा तो परिणाम आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनीच, विशेषतः राजबंदींनी कष्ट सहन केले आहेत. त्यांचे आंशिक साफल्य झाल्याचे श्रेयही तुम्हा सर्वांचे आहे, असे मी सर्वांस सांगून त्यांचे प्रत्याभिनंदन केले. डोके बरेच फुटले, पण दगडी भिंत पडली. आज बारी बाबा पाहिजे होते, मी विनोदाने माझ्या मित्रास म्हटले. मला बारी नेहमी म्हणे, सावरकर, दगडी भिंतीवर निष्कारण का डोके आपटीत बसला आहात? त्याने दगडी भिंत का पडते? केवळ डोके मात्र फुटेल. आज त्यास सांगता आले असते की मी बारी अंदमानच्या कारागाराच्या दगडी भिंतीवर डोके आपटीत राहिल्याने डोकेही बरेच फुटले खरेच, पण तुझी दगडी भिंतही काही पडल्या वाचून राहिली नाही. त्या रात्री मी त्या बातमीचा विचार करून त्यांच्यापुढे हिंदू हिताच्या दृष्टीने त्या सरकारी धोरणास कुठवर पाठबळ दिले पाहिजे आणि कुठे विरोध केला पाहिजे हे मनाशी ठरवले. हेही माझ्या ध्यानात आले की या माझ्या नवीन धोरणामुळे मला लोकप्रियतेचा प्रथम तरी बळी द्यावा लागेल. लोकहितासाठीच लोकांच्या दोषास काही काळ पात्र व्हावे लागेल. जसे शुद्धीच्या चळवळीचे त्याच वसाहतीत आरंभी झाले. कारण अंदमानची वसाहत सर्वांशी तोडून टाकण्याचे धोरण मला प्रथमपासूनच मान्य नव्हते. मला अंदमानात जे काही तोडून घ्यावयाचे होते ते ती वसाहत नसून ज्या दुष्ट, अप्रगतशील आणि अहितकारक निर्बंधाखाली तिचे शासन चाललेले होते ते निर्बंध होत. बंदी वसाहत मला पाहिजे होती, पण ती अशा धोरणाने भरभराटिविण्यात यावी असे मला वाटे की ज्या धोरणाने इंग्लंडच्या जन्मठेपीवर धाडलेल्या अपराध्यांची कानडा इत्यादी देशातील वसाहत वाढवली गेली. इंग्लंडमध्ये चोरीमारीपासून तो हत्येपर्यंत ज्या ज्या अपराध्यास भयंकरातील भयंकर म्हणून समजण्यात येई त्यास दंडित करून कानड्यात धाडण्यात येई. इंग्लंडच्या सभ्य समाजास घातकारक वाटणारे ते त्या दंडितांचे भयंकरत्वच त्यांना कानड्यातील हिंस्त्र शून्य आणि हिंस्त्र परिस्थितीने व्यापलेले भूभागास वसविण्यासाठी उपयोगी पडले. सभ्य समाजातील सौम्य निर्बंधाहून क्वचित कठोर आणि बरेच कडकपणे पाळविले जाणारे निर्बंध घालून त्या शासनाच्या देखरेखीखाली हळूहळू माणसावळीले जास्ता क्रूरातील क्रूर अपराध्यांचे भयंकरत्वही बंदिवानांची एखादी वसाहत लागवड करून घेण्यास उपयोगी पडते. केवळ त्या वसाहतीचे धोरण त्या बंदिवानांचा नाश करण्याचे किंवा प्रतिशोधाचे नसून त्यांचा समाजास उपयोग करून घेण्याकडे व्यय करण्याचे असले पाहिजे. कानडा देशात, अंशतः अमेरिकेत, बहुशः आफ्रिकेत जे इंग्रजी अपराधी दंडित होऊन गेले त्यास कडक निर्बंधाखाली शक्यतो स्वातंत्र्य देत त्यांच्या उग्रतेचा आणि धाडसाचा उपयोग करून घेण्यात आला. त्या ओसाड आणि हिंस्त्र प्रदेशात वसाहती वसवण्यात आल्या. जे मनुष्यबळ इंग्लंडात नुसते कारागारात कुजत पडे तेच तिकडे कानडाधिक प्रांतात पेरून त्यांच्या संततीची वाढ होऊ दिल्याने ते कसे शतपट वृद्धीस पावू दिले आणि म्हणून आज त्यांच्या संततीची स्वतंत्र राष्ट्र निर्माण होऊ शकले. इंग्लंडचे मनुष्यबळ आणि राष्ट्रबळ वाढू शकले. हेच धोरण अंदमानामधील हिंदी बंदिवानांच्या वसाहतीचे मुळाशी असावे हे आम्हास राष्ट्रहिताच्या दृष्टीने अवश्य वाटे.